अध्यक्ष महोदय, मी फक्त दोन मुद्द्यावर बोलणार आहे, आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग। त्याच्यामध्ये मला वाटतं मंत्री, आरोग्य मंत्री दिसत नाहीत। तुम्ही जुन्या जागेवर बसले का? तुमच्या पूर्वीची जागा होती आमदार असताना, आता मंत्री आहेत, इकडे या। अध्यक्ष महोदय, बार्शी येथे उपजिल्हा रुग्णालय हे जवळजवळ मी 15 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा पाठपुरावा केलाय आणि आता जवळजवळ त्या 65% बांधकाम त्याचं पूर्ण झालेलं आहे। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की लवकरात लवकर ते बांधकाम ह्या वर्षभरात पूर्ण होऊन त्या ठिकाणी त्याच वेळेस स्टाफची जर 5 मिनिटात काही नाही होत नेमणूक झाली तर त्या बांधकामाचा उपयोग ताबडतोबीने सुरू होण्यासाठी म्हणून त्याचा आपल्याला उपयोग होईल। दुसरी गोष्ट आहे की वैराग ग्रामीण रुग्णालय हे गेली 2 वर्ष झालं मंजूर आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 17,75,00,00,000 रुपये हे त्या बांधकामासाठी मंजूर आहे। परंतु अध्यक्ष महोदय, जागेचा 3 जागा तिथं त्याची पाहणी झालेली आहे आणि मुश्रीफ साहेबांना माझी विनंती आहे की सोलापूरच्या मेडिकल कॉलेजचं एक कॉटेज हॉस्पिटल साठी म्हणून वैराग तालुका बार्शी येथे जागा रिझर्व आहे, त्यांच्यासाठी रिझर्वेशन आहे, त्यांच्या ताब्यात आहे। पण गेली 35 वर्ष त्या ठिकाणी कुठलंही कॉटेज हॉस्पिटल उभं राहिलेलं नाही मेडिकल कॉलेजचं, आणि ग्रामीण रुग्णालय शासनानं मंजूर केलेलं आहे, त्याला निधी मंजूर केलेला आहे। तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण दोन्ही विभागाचा समन्वय साधून ती जागा जर ग्रामीण रुग्णालयाला दिली तर तातडीनं जवळजवळ आता तालुका होण्या इतपत त्या वैराग शहराची वाढ झालेली आहे आणि पुढच्या यादीत पण तो तालुका जाहीर होण्याची ज्यावेळेस सरकार जाहीर करेल त्यावेळेस त्याचं नंबर 1 वर नाव आहे, तर ते एक आपण करावं अशी मी दोघांनाही विनंती करतो। तसेच धाराशिव येथे मेडिकल कॉलेज मंजूर आहे पण त्याचं कुठलंही बांधकामाची सुरुवात आज 1.5 वर्ष झाले त्या ठिकाणी सुरू नाही, ती सुद्धा सुरू करण्यात यावी। कारण तिथलं सिव्हिल हॉस्पिटल हे खूप चांगल्या पद्धतीनं तिथले कर्मचारी काम करतात, तिथं उपचार चांगले मिळतात। सोलापूरच्याही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारे उपचार आहे आणि ज्या वेळेस तिथे अडचणी, पण एक अजून मुद्दा आहे माझा की आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करतो पण मेडिकल कॉलेजमध्ये जे पेशंट जातात त्यांना उपचार मोफत मिळत नाही। हा दोन्ही आपण एकाच सरकारचे डिपार्टमेंट आहे, तर तिथेही जर मोफत उपचार मिळाला तर गोरगरिबाची सोय होईल। आणि अजून शेवटचा मुद्दा असा आहे की माझ्या तालुक्यात बार्शी येथे नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल हे 1982 सालापासून सुरू आहे आणि महात्मा फुले विमा योजना आणि आयुष्यमान भारत आता 1-2 मिक्स केलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागात जवळजवळ 90% पेशंट त्या ठिकाणी या स्कीम मध्ये उपचार घेतात। पण त्याचं जे शासनाकडनं म्हणण्यापेक्षा शासनाकडून विमा कंपनीकडून आम्हाला 2-2, 3-3 कोटी रुपये 6-6 महिने यायची वाट पाहावी लागते आणि त्यामुळं ग्रामीण भागातलं एक 6-7 जिल्ह्यासाठी, मराठवाड्यातले 4 जिल्हे,
सोलापूर जिल्हा, शेजारचा नगरच्या अलीकडचा भाग, ह्या सगळीकडून पेशंट येतात आणि त्यांच्यावर उपचार करणं ह्या थकलेल्या पैशामुळं शासनाच्या आम्हाला थोडं अवघड जात आहे. तर एक ग्रामीण भागातलं पहिलं कॅन्सर हॉस्पिटल म्हणून ते उभं आहे. तर त्याच्यासाठी त्या योजनेमधले पैसे महिना दीड महिना ठीक आहे, 2 महिन्यापर्यंत मिळाले तर उपचार करणं सोपं जाईल. पण ग्रामीण रुग्णालय वैरागचा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. निधी आहे, जागेचा प्रश्न जर आपण दोघांनी मिळून बसून सोडवला तर खूप आमच्या तालुक्यावर उपकार होतील. दोघंही कोल्हापूरचे आहेत, दोघंही सुदृढ आहेत, दोघांचंही आरोग्य चांगलं आहे. महाराष्ट्राचंही आरोग्य या दोघांसारखं व्हावं अशी मी भगवान चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्माननीय सदस्य मंजुळाताई गावित.